नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर हे आहे अमरावतीचं एक होलसेल दुकान, जिथे मी काही सामान घ्यायसाठी गेली होती। इथून मंगळसूत्र घेतलेले मी आणि हे याचं नाव आहे। इथे याच्यावर तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळं भेटून जाईल। खूप छान आहे। इतवारा चौक मध्ये आहे हे। आतमध्ये गेल्या गेल्या उजव्या हातावर ओढलं की ते दुकान आहे। खूप छान आहे आणि तिथे भरपूर सगळ्या गोष्टी होलसेल रेटमध्ये मिळतात। ती तुम्ही मंगळसूत्र घेतले आणि मला खूप चांगल्या किमतीत आणि चांगल्या क्वालिटीचे सुद्धा भेटलेले। सगळी तयारी पुण्याला जाण्याची सुरू आहे। त्याच्यानंतर मी परफ्यूम आणायसाठी गेले, जे तुम्हाला घरी गेल्यानंतर मी समोर दाखवणारच आहे। त्यानंतर डीमार्टमध्ये गेली, काही गोष्टी आणायच्या होत्या। लिस्ट सगळी घरूनच नेलेली होती करून, आणि येताना थोडंसं वातावरण मस्त झालेलं, तर त्याची क्लिप तुम्हाला एक दाखवली। घरी आल्यानंतर ही जी हेअरस्टाईल आहे, ही हेअरस्टाईल मी केलेली। आणि बघा, घरी होती तेव्हा माझ्या ह्या सगळ्या गोष्टी करणं होत होत्या। आता मी पुण्याला आहे, पण आता मला बिलकुलही टाईम भेटत नाही आहे। तुमच्यासोबत व्हिडिओसुद्धा माझ्याच्याने शेअर करणं होत नाही आहे। भरपूर म्हणजे 2-2 दिवसाचा 3-3 दिवसाचा गॅप पडत आहे। आता तर 8 दिवस झालेत, 8 दिवसाचा गॅप पडलेला आहे व्हिडिओमध्ये। बट ठीक आहे, जसे जसे होतील तसे तसे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे। आता इथून समोर तुम्हाला भेटतीलच पाहायला व्हिडिओ पुण्याचे। चला, मार्केटमधून आल्यानंतर व्हिडिओ सगळे अपलोड केले, एडिट केले, अपलोड केले, टाकले, आणि भरपूर सगळा पसारा पडलेला आहे। आणि मला टेन्शनही येत आहे आता, कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही मी काहीच काढलेल्या नाही आहे। कारण की व्हिडिओ काढणे, अपलोड करणे, टाकणे ह्या गोष्टी राहिल्या होत्या आणि त्याच्यात टाईम गेला। त्याच्यानंतर फोन आले, फोनमध्ये टाईम गेला, आणि जेवण झालेलं आहे माझं। सकाळचं जे उरलं होतं, मला फोनच्या याच्यातनं भूक लागून गेली होती, चक्कर मारण्याच्या याच्यात मी जेवण करून घेतलं। जे सकाळचं होतं ते जेवण करून घेतलं। यशिकाने सकाळचं आंब्याचा रस होता आणि पोळी होती, ते जेवून घेतली। बट यशिकाचे पप्पा निघाले आणि निघाल्यावर फोन केला त्यांनी, जेवायला काय आहे त्यांना। नाही म्हटलं, मी म्हटलं की मी तुमच्यासाठी आज बेसन आणि पोळी करणार आहे, तुम्ही या। तर आता वाजले किती ते पण तुम्हाला सांगते, आता 11:15 वाजले। तर पहिले मी भांडे घासले, कारण की सकाळचे पूर्ण भांडे पडलेले होते। आज मार्केटमध्ये गेली होती, तुम्ही जे की पाहिलेलंच। काय काय सामान आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर। बट म्हटलं पहिले थोडंसं तुमच्यासोबत बोलून घेते, कारण की बोललीच नाही। तर तुम्हाला पहिले पसारा दाखवते, चला। ये देखो इतना सारा पसारा पड़ी हुई है बैग। येस, काल बॅग काढलेली आहे, आणि हे सगळं सामान याच्यातले हे कपडे धुतलेले आहेत, हे सगळे भरून ठेवायचे आहे। तिकडे जे कपडे आहेत ते सगळे जे तयारी सुरू आहे माझी, जिथे जायची तयारी सुरू आहे त्याचं सगळं सामान आहे। आणि आज आणलेलं सामान हे आहे। हे जरा ह्या गोष्टी काही दाखवण्यासारख्या नाही आहे, बट पाहणारे समजून गेले असेल काय आहे। तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते। हा परफ्यूम आणला, खूप सॉरी अत्तर आहे हे। आणि त्याच्यानंतर हा माझ्यासाठी आणला परफ्यूम, जो की मला खूप आवडतो। त्याच्यानंतर एक्सपर्ट, आणि हे 2 आणले आहे। हां, स्क्रब संपलं होतं म्हणून स्क्रब आणलं। हे स्क्रब मी यूज करते। आणि त्याच्यानंतर हे आणले 2 मंगळसूत्र, जे होलसेल होतं त्या होलसेलमधून हे 2 मंगळसूत्र आणले आहेत। हां, ही पर्स नवीन, जे साहेबांनी मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिली होती, ती ही पर्स आहे। खूप सुंदर पर्स आहे। हां, आणि इथं बाटल ठेवायसाठी जागा आहे, आणि याच्यात 2 खाणे आहे, याच्यात सगळं बसते। हे पण खाणं आहे, आणि एक अजून बॉटल ठेवायचं खाणं, आणि इथं 2 खाणे, इथं एक अजून खाणं। आणि आणखी हे सामान आणलेलं आहे डीमार्ट मधून। तर इथे तुम्हाला दाखवते, हे आहे टिश्यू पेपर। त्याच्यानंतर हा एक टॉवेल आणला, कलर खूप सुंदर आहे, खूप सुंदर भेटला हा कलर। आणि हा कितीचा आहे ते पण सांगते मी। इथं 249 दाखवलेला आहे, पण 200 रुपयाचा होता ते डीमार्ट किंमत। त्याच्यानंतर चहापत्ती, बिस्किट, मॅगी घेतलेली आहे। त्याच्यानंतर हा ना, हे तिखट आहे, आणि हे जे आहे ना, हे मी इकडे ठेवते जरा, हे आहे लोणचं मसाला यंदा मी। त्याच्यानंतर हे जे आहेत हे वापरते मी वाइप्स, आणि हे बो आणलेले आहेत। त्याच्यानंतर हा पावडरचा डब्बा, ब्रश, आणि एक बॉटल नवीन, आणि हे आहे पेन। त्याच्यानंतर ही माझ्यासाठी बॉटल आणलेली आहे। त्याच्यानंतर हा हँड वॉश, पेस्ट, आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे, केस कलर करायसाठी
हा एक पॅकेट घेतला आम्ही, स्वस्तच आहे 39 रुपयाचं. हे इथं आणि पण हे घरचे काच पुसायसाठी आहे हो. असं. आणि हे थोडंफार सामान आणलं, हे सगळं सामान. आणि इकडे बघा, आत्ता भांडे घासले आहेत मी, आणि आता मी इकडे करत आहे बेसनाची तयारी. आता बेसन वगैरे करते आणि तुम्हाला घड्याळीत दाखवते. बघा 11:15 वाजलेले. चला, त्या केलेल्या आज पतलं, पिवळं आणि हिरव्या मिरचीचं.